जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्यावर आपण निरूपण सेवा करत आहोत. त्यांच्या कृपेने ती घडत आहे. आपण एक एक श्लोक पाहतोय. आज निरूपणासाठी 19वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये समर्थ माऊली आपल्याला काय सांगते हे पहिल्यांदा आपण बघूया, मग त्याचा शब्दार्थ बघूया आणि पुढे त्याचा भावार्थ बघूया. श्लोक बघूया पहिल्यांदा. मना सर्वथा सत्य सोडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. काय सांगतायत समर्थ आपल्याला? मना सर्वथा सत्य सोडू नको रे. सर्वथा म्हणजे सर्व काळी, प्रत्येक वेळी, कधीही. सत्य सोडू नको रे. सत्य म्हणजे काय? तर सत्य म्हणजे जे शाश्वत आहे, जे चिरंतन टिकणारं आहे, जे सूक्ष्म आहे, ते सत्य आहे. याचाच अर्थ असा आहे की जो भगवंत किंवा परमात्मा हा सत्य स्वरूप आहे, म्हणजे ज्याला आपण ब्रह्म म्हणतो किंवा परब्रह्म म्हणतो. तर समर्थ माऊली आपल्याला सांगते की मना सर्वथा सत्य सोडू नको रे. मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मिथ्य म्हणजे जे असत्य आहे, म्हणजे जे सत्य नाही, जे चिरंतन टिकणारं नाही, म्हणजे जे नश्वर आहे, जे मायेनी वेढलेलं आहे, जे दृश्य आहे म्हणजे जे दृश्यामध्ये आहे, जे नाशिवंत आहे, जे नष्ट होणारं आहे, किंवा ज्याला स्वतंत्र असं अस्तित्व नाही, ते मिथ्य आहे. तर मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, असं समर्थ माऊली आपल्याला सांगते. मांडू नको रे म्हणजे मांडणे म्हणजे काय? तर ह्या प्रपंचाचा किंवा दृश्य गोष्टींचा जो पसारा आपण मांडलेला आहे, तो पसारा तुम्ही मांडू नका. आणि जो एक भगवंत जो सत्य आहे त्याची कास धरा, म्हणजे त्याचं नामस्मरण करा, त्याची उपासना करा, त्याची भक्ती करा, असं समर्थांना आपल्याला या श्लोकामध्ये सांगायचंय. हे समर्थ माऊली काय सांगते, मनाला काय उपदेश देतीये की हे मना, तू कधीही सत्याची कास सोडू नकोस. जे शाश्वत आहे, जे चिरंतन टिकणारं आहे,
जे दृश्याच्या पलीकडे आहे, जे काळाच्याही पलीकडे आहे, ते सत्य तू सोडू नकोस. म्हणजे जो सत्य असा परमात्मा किंवा ज्याला परब्रह्म असं म्हणतो आपण, त्या परमात्म्याला तू सोडू नकोस. म्हणजे त्याचं सदैव स्मरण ठेव असं समर्थांना आपल्याला सांगायचंय. म्हणजे सत्य अशा भगवंताचं, परमात्म्याचं तू अनुसंधान ठेव. त्याचं भजन कर, त्याचं चिंतन कर, त्याचं मनन कर. त्याची सदैव आठवण ठेव प्रत्येक क्षणाला. आपलं आयुष्य जगत असताना आपल्याला भगवंताची आठवण पाहिजे. कारण तो एकच सत्य आहे. कारण तो चिरंतन टिकणारं ते सत्य आहे. ते दृश्याच्या पलीकडे आहे, ते सूक्ष्मामध्ये आहे. जे साध्या डोळ्यांनी दिसत नाही ते सत्य आहे. हे परब्रह्म संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापून उरलेलं आहे. त्या परब्रह्माची कास तू सोडू नकोस, त्याचं स्मरण तू टाकू नकोस. त्याचं अनुसंधान ठेव आणि सतत त्याच्या अनुसंधानामध्ये राहा, सतत त्याच्या नामामध्ये राहा, सतत त्याची आठवण कर, असं समर्थ माऊली आपल्याला सांगतीये. आणि त्याच वेळेला दुसऱ्या चरणामध्ये समर्थ सांगतात की मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मगाशी आपण अर्थ बघितला की मिथ्य म्हणजे काय, की हा जो सगळा नश्वर असा प्रपंच आहे किंवा जे मायेनी वेढलेलं आहे, जे असत्य आहे, जे चिरंतन टिकणारं नाही, जे नाशिवंत आहे, ज्याला स्वतंत्र अस्तित्व नाही, जे नष्ट होणारं आहे, तर ते मिथ्या तू मांडू नकोस. म्हणजे मिथ्या अशा प्रपंचाचा तू पसारा मांडू नकोस. म्हणजे थोडक्यात इथे समर्थांना आपल्याला हे सांगायचंय की तुम्ही प्रपंचामध्ये आसक्ती तुमची कालवू नका. तुम्ही तुमचं मन भगवंतापाशी स्वतंत्र ठेवा आणि देहाने प्रापंचिक कर्तव्य करा. मनाने प्रपंचामध्ये गुंतू नका. कारण तो चिरंतन टिकणारा नाही, तो असत्य आहे. त्यातून तुम्ही कितीही सुख मिळवण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्याला जसं हवं तसं पूर्णत्वाने ते सुख मिळत नाही. आणि म्हणून प्रपंचाचा खेळ किंवा पसारा मांडू नका असं समर्थ माऊली आपल्याला सांगतीये. म्हणजे जे ब्रह्मसत्य आहे, जो भगवंत परमात्मा सत्य आहे, त्याचं सतत तुम्ही चिंतन करा, मनन करा, त्याचं नाम घ्या, त्याच्या अनुसंधानामध्ये राहा. आणि जे दृश्य आहे, जो दृश्य वस्तूंचा पसारा आपण प्रपंचामध्ये उत्पन्न केलेला आहे, तर अशा मायेने वेढलेल्या जगाला तुम्ही बाजूला सारा असं समर्थ आपल्याला सांगतात. म्हणजे समर्थ इथे आपल्याला ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्या हा जो अद्वैत सिद्धांत आहे, म्हणजे अद्वैत वेदांताचा जो सिद्धांत आहे, तो आपल्याला समर्थ इथे उलगडून सांगतायत. म्हणजे समर्थ असं सांगतायत की जो भगवंत किंवा परब्रह्म सत्य आहे, म्हणजे ब्रह्मसत्य, जगत मिथ्या, म्हणजे त्याने जे मायेने वेढलेलं जग त्यानेच उत्पन्न केलंय, पण ते मायेने वेढलेलं आहे, ते कधीतरी नाश पावणारं आहे. म्हणून त्याला तू महत्त्व देऊ नकोस किंवा त्याच्यामध्ये तू लिप्त होऊ नकोस. त्याचा पसारा तू मांडू नकोस. आणि जे ब्रह्म सत्य आहे, जो परमात्मा सत्य आहे, त्याचं सदैव स्मरण ठेव, त्याचं नाम घे, त्याच्या अनुसंधानामध्ये राहा, त्याची आठवण ठेव. आणि मायेने वेढलेलं जग किंवा त्याचा पसारा तू बाजूला सार, असं समर्थ आपल्याला सांगतायत. म्हणजे भगवंताच्या इच्छेनी हे जग उत्पन्न झालं आणि ते त्रिगुणी मायेने वेढलेलं आहे किंवा बांधलेलं आहे. कारण ती भगवंतानेच उत्पन्न केलेली माया आहे. पण जे दृश्य आहे, जे स्थूलामध्ये आहे किंवा जे साध्या डोळ्यांनी दिसतं आपल्याला, ते जे जग आहे ते चिरंतन टिकणारं नाही, म्हणून ते असत्य आहे. ते शाश्वत सुखाचा आपल्याला अनुभव देऊ शकत नाही, म्हणून ते असत्य आहे. ते कधीतरी नाश पावतं, ते कधीतरी नष्ट होतं. म्हणून जगत मिथ्या असं अद्वैत वेदांताचा सिद्धांत आपल्याला सांगतो. महाराजांनी एक छान उदाहरण दिलंय की दोन मुली भातुकली खेळत होत्या. जी गरिबा घरची मुलगी होती तिने पोळ्या आणि गुळांबा असं केलं. जी श्रीमंता घरची मुलगी होती तिने श्रीखंड आणि बासुंदी केली.
पण प्रपंचाचं स्वरूप कसं आहे बघा, की पहिलीचा गुळांबा जसा पोट भरायला उपयोगी नाही, तसंच दुसरीनी केलेली बासुंदी किंवा श्रीखंड हे सुद्धा पोट भरायला उपयोगी नाही. त्यामुळे इकडून तिकडून कसाही तो प्रपंच बघितला, म्हणजे महाराज म्हणतात तसं, की तो श्रीमंताचा असू दे, तो गरिबाचा असू दे, तो एखाद्या अधिकारी माणसाचा असू दे किंवा कारकुनाचा असू दे, तो या जगातला असू दे, तो परदेशातला असू दे, सगळीकडचा प्रपंच हा इथून तिथून सारखाच आहे आणि तो असत्य आहे. तो सत्य नाही. सत्य काय आहे तर एक भगवंतच तेवढा सत्य आहे आणि ते सत्य तू सोडू नकोस आणि मिथ्या प्रपंचाचा पसारा मांडू नकोस, असं समर्थ आपल्याला सांगतात. म्हणजे आपला प्रपंचामधला जो वास आहे किंवा सहवास आहे, तो वरवरचा असावा. म्हणजे आपण प्रपंचामध्ये आहोत असं आपल्या घरातल्या लोकांना वाटलं पाहिजे. पण त्याच वेळेला आपण मनाने भगवंताचे आहोत हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला ती सदैव जाणीव पाहिजे. आपलं चित्त हे भगवंताच्या चरणाशी चिकटलेलं पाहिजे. मग देहाने आपण कितीही प्रपंचामध्ये वावरलो, तरी त्याने आपल्याला काहीही फरक पडत नाही. कारण आपलं मन हे भगवंताच्या चरणाशी आपण चिकटवून ठेवलेलं आहे. त्यामुळे देहाने आपण प्रपंचामध्ये उत्तम कर्तव्य करावीत आणि जे काही प्रारब्ध आहे, ते भगवंताची इच्छा म्हणून आपण ते स्वीकारावं, असं महाराज सांगतात. आणि मन हे भगवंतापाशी स्वतंत्र राखा, कारण तो भगवंत तेवढा सत्य आहे. पण आपण जे डोळ्याला दिसतं, जे स्थूलामध्ये आहे, जे आकारामध्ये आहे, त्या प्रपंचाला आणि प्रपंचामधल्या सगळ्या वस्तूंना आपण सत्यत्व देतो भावनेनी. आपल्याला कळत असतं, की हा प्रपंच आपल्याला जे खरं सुख हवंय ते पूर्णत्वाने देत नाहीये. आपल्याला कुठेतरी ते स्वीकारावं लागतंय. जरी आपल्या मनात नसलं तरीही, जरी आपल्याला आवडत नसलं तरीही. प्रपंचामध्ये इतक्या उलथापालथी होत असतात, की प्रत्येक वेळेला मनुष्य हतबल होतो आणि त्याला जे येतंय ते सगळं स्वीकारावं लागतं. याचाच अर्थ तो त्याच्या इच्छेने त्याचा प्रपंच करू शकत नाही. मग अशा वेळेला खरं तर मनुष्याने त्यातून बाहेर पडायला पाहिजे. पण मनुष्य स्वभाव असा असतो, की त्याला प्रपंचामधूनच ते सुख हवं असतं. त्याने त्याच्या सुखाच्या कल्पना अशा केलेल्या असतात, की मला प्रपंचातूनच सुख मिळणार आहे. म्हणजे खरं तर ते सुख किंवा आनंद किंवा समाधान हे भगवंताच्या भक्तीने त्याला थेट मिळणार असतं. तो आनंद त्याच्या हृदयामध्ये उत्पन्न होणार असतो. परंतु त्याला आतून उत्पन्न होणारा आनंदापेक्षा बाहेरून जे प्रापंचिक सुख मिळतं, ते मनुष्याला हवं असतं आणि म्हणून तो त्याच्या प्रपंचामध्ये आसक्ती कालवतो. सगळं करते पण स्वतःकडे घेतलेलं असतं आणि प्रपंचामध्ये तो पूर्णपणे आसक्त होऊन राहतो. म्हणजे हे त्याला माहिती असतं, की प्रपंचामधल्या गोष्टी आज ना उद्या जाणार किंवा आपल्याला तरी हा प्रपंच सोडून एक दिवस मृत्यू येणार आहे. म्हणजे आपल्याला तरी हे सगळं सोडून जावं लागणार आहे. तरीही मनुष्याला ते लक्षात येत नाही. मग अशा वेळेला महाराज काय सांगतात, की तुम्ही अगदी मनाने ठरवून भगवंताचं नाम घेऊन त्याच्या अनुसंधानामध्ये म्हणजे स्मरणामध्ये राहण्याचा अभ्यास करा. हा अभ्यास आहे आणि ही जी वृत्ती आहे, ती आपण दिवसेंदिवस वाढवत नेली पाहिजे, की खरंच हे काय चाललंय आपल्या आजूबाजूला? आपण कोण आहोत? आपण का इथे जन्माला आलो? आपला जन्माचा हेतू काय आहे? जन्म घेण्यामागचा हेतू काय? का परमेश्वराने आपल्याला इथे जन्माला घातलेलं आहे? आपल्याला पुन्हा परमात्म्याकडे जायचंय तर आपल्याला शुद्ध होऊन जायचंय. मग ते कसं होणार आपण? आपली वृत्ती कुठे अडकलेली आहे? हा सगळा अभ्यास आहे. आणि आपल्याला विवेकबुद्धी जागृत ठेवून आणि सद्विचाराने हा अभ्यास वाढवत न्यावा लागतो. म्हणजे आपल्याला भगवंताचं अनुसंधान किंवा स्मरण ठेवता येतं. आणि म्हणूनच समर्थ आपल्याला 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये सांगतात, की मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. म्हणजे जो भगवंत परमात्मा परब्रह्म जो सत्य आहे, जे तत्व चिरंतन टिकणारं आहे, त्याचं आपण सदैव स्मरण ठेवावं.
त्याच्या नामामध्ये राहावं, त्याच्या अनुसंधानामध्ये राहावं, त्याचं गुणसंकीर्तन वाचेनी करावं, त्याला भजावं, आळवावं, असं समर्थ आपल्याला सांगतायत. आणि जो संसार हा मिथ्या आहे, आसार आहे, किंवा जो दृश्य आहे त्यामुळे चिरंतन टिकणारा नाही, जो आपल्याला खरं सुख देऊ शकत नाही, अशा प्रपंचाचा पसारा तू मांडू नकोस, असं समर्थ आपल्याला सांगतात. मग महाराज म्हणतात की भगवंताचं अनुसंधान आपल्याला कशा पद्धतीने ठेवता येईल. तर कोणी पूजा करून ते ठेवेल, कोणी नाम घेऊन ते ठेवेल, कोणी भजन करून ते ठेवेल, कोणी मानस पूजा करून ते ठेवेल, तर कोणी अगदी चित्रकलेमध्ये सुद्धा ते ठेवेल. भगवंताचं स्मरण होणं महत्वाचं आहे. भगवंताचं स्मरण किंवा अनुसंधान हे आपलं ध्येय असलं पाहिजे. आणि म्हणून आपली मनोभूमिका अशी आपण तयार करावी की जे जे काही घडतंय ते भगवंताच्या इच्छेने घडतंय. जे काही करतोय भगवंत आपल्या चांगल्यासाठीच भगवंत हे सगळं करतोय, ही मनामध्ये पक्की खूणगाठ पाहिजे. आणि म्हणून समर्थ आपल्याला 3ऱ्या चरणामध्ये सांगतात की तुम्ही वाचेनी त्याचं नाव घ्या, म्हणजे वैखरीने. अनुसंधानाच्या प्रक्रियेमध्ये मन हे भगवंताच्या चरणाशी आपण चिकटवून ठेवावं. आणि महाराज सांगतात तसं की देह सोडून द्यावा प्रारब्धावर, तो प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा. म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला आनंद आणि समाधान टिकेल. म्हणून दिवसातून काही वेळ तरी आपण अट्टाहासाने नाम घेतलं पाहिजे. आज आपण सगळेजण महाराजांचे आहोत, सद्गुरु तत्वाचे आहोत, परमेश्वरावर आपली श्रद्धा आहे, सद्गुरूंवर आपली श्रद्धा आहे, महाराजांवर आपली श्रद्धा आहे. पण खरोखरी आपण प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की दिवसातला किती वेळ आपण उपासनेसाठी देतो, किती वेळ आपण अनुसंधानामध्ये राहतो, किती वेळ आपण बैठक घालून बसतो. दिवसाचे 24 तास आहेत, त्यातला किती वेळ आपण व्यवहार करतो. काही तास तर आपले निद्रेमध्येच जातात, पण तो भाग सोडून जागेपणाच्या भागामध्ये व्यवहार किती वेळ करतो आणि भगवंतासाठी म्हणून किती वेळ काढतो, उपासनेसाठी म्हणून किती वेळ काढतो, हे प्रत्येकाने आज आपण बघितलं पाहिजे. आज आपलं सगळ्यांचं असं झालेलं आहे की ह्या धकाधकीच्या व्यावहारिक आयुष्यामध्ये जगत असताना सगळ्या गोष्टी आपण करतो, प्रत्येक गोष्टीसाठी आपण वेळ काढतो व्यवहारातल्या, पण भगवंताचं नाम घेण्यासाठी अर्धा तास, पाऊण तास, तासभर आपण बसावं शांतपणे डोळे मिटून, त्याचं नाम घ्यावं, त्याचं काही स्तोत्र म्हणावं, गुणसंकीर्तन करावं. समर्थांनी आता सांगितलं ना की वाचेनी त्याचं नाम घ्या, जे सत्य आहे ते वाचेनी तुम्ही आळवा, त्याचं भजन करा. म्हणजे जो भगवंत परमात्मा सत्य आहे, परब्रह्म स्वरूप जे सत्य आहे, त्याची उपासना आपल्याला करायची आहे. पण आपण दिवसातला किती वेळ काढतो त्या उपासनेसाठी. आज आपल्या सगळ्यांची ही परिस्थिती आहे की आज एखादा दिवस आपलं नाम चांगलं होतं, 2-3 दिवस आपलं नामस्मरणच होत नाही. मग परत आपल्याला आठवतं की अरे जप झाला नाही 2-3 दिवस, मग पुन्हा आपण जपाला बसतो. मग आज मी 10च मिनिटं बसू शकलो, उद्या मी अर्धा तासच बसू शकलो, परवा मला वेळच झाला नाही जप करायला. हा जो सगळा भाग चाललाय, आपल्याला कुठेतरी शांतपणे बसून दिवसातला काही ठराविक वेळ आपल्याला ह्याच्यासाठी द्यायचा आहे. त्याच्याशिवाय भगवंताकडनं जो अनुभव आपल्याला येतो, अनुभव म्हणजे चमत्काराचा भाग नाहीये, अनुभव म्हणजे त्याच्या आनंदामध्ये आणि समाधानामध्ये राहण्याचा जो अनुभव आहे, की त्याचं नाम घेतल्यानंतर जे आपलं अंतःकरण त्याच्या नामाने भरून जातं, त्या नामाच्या आनंदाने भरून जातं, एक प्रकारचं समाधान आपल्याला प्राप्त होतं. जे समाधान किंवा जो आनंद आपल्याला बाहेरच्या विषयातून मिळत नाही, तो आनंद आणि समाधान अनुभवण्यासाठी आपल्याला भगवंताची उपासना करायला पाहिजे. पण आज दुर्दैवाने आपली सगळी उपासना ही कामिक उपासना आहे. आपल्याला प्रपंचासाठी काहीतरी हवं आहे म्हणून पहिल्यांदा आपण भगवंताकडे जातो किंवा सद्गुरु तत्वाकडे जातो.
आपल्या सगळ्या मागण्या त्यांच्यापुढे ठेवतो, सगळे व्यवहार पण त्यांच्याबरोबर करतो. मग आपण त्यांना सांगतो की अमुक अमुक हे सगळं करा. मग त्यांनी जर ते केलं तर मग त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते आणि मग आपण फक्त मागत जातो आणि देव फक्त पुरवत जातो. आणि म्हणून महाराज सांगतात की तुम्ही जर असं भगवंताकडे मागत राहिलात तर त्याला दिवसाचे 24 तास सुद्धा कमी पडतील, पण तुमच्या मागण्या काही थांबणार नाहीत. कारण प्रपंचाचं स्वरूप हे समुद्राच्या लाटांप्रमाणे आहे, भरती ओहोटी. सुखाचे प्रसंग येणार, दुःखाचे प्रसंग येणार, पुन्हा पुन्हा आपल्याला त्याच सगळ्या गोष्टी प्रपंचामध्ये करायच्या आहेत, कर्म करायची आहेत. आणि हे सगळं करताना ती जी भगवंताची उपासना आहे ती दुर्दैवाने आपल्याला प्रापंचिक गोष्टी प्राप्त व्हाव्यात म्हणून आपल्याकडनं ती घडते. ही जरी पहिली पायरी असली आपल्या पारमार्थिक आयुष्याची, तरी सुद्धा ह्याच्या पुढच्या टप्प्यावर आपल्या मनाची अशी अवस्था असायला हवी की भगवंता, तू जसं मला ठेवशील तुझ्या इच्छेप्रमाणे सगळं होऊ दे. मीहून आता तुला काही कर असं म्हणणार नाही. ज्या वेळेला आपल्या आयुष्यामध्ये हा दिवस येईल त्यावेळेला आपल्याला खरे महाराज कळतील, त्यावेळेला आपल्याला खरं सद्गुरु तत्व कळेल, त्यावेळेला खरा भगवंत आपल्याला कळेल आणि तो खऱ्या अर्थाने आपल्यावर कृपा करेल. कारण तो म्हणेल की अरे तू कधीच माझ्याकडे काही मागत नाहीस. तर जेव्हा आपल्याला वेळ येते आपल्यावर तेव्हा तो भरभरून देतो. हा भगवंताचा अनुभव आहे, ती कृपा आहे. म्हणजे भगवंताचं स्मरण आपल्याला सदैव राहणं आणि आपल्या मनाची भूमिका अशी तयार होणं की ठीक आहे, जे माझ्या आयुष्यामध्ये घडतंय त्या भगवंताच्या इच्छेप्रमाणे घडतंय. त्याच्या इच्छेमध्ये आपण आपली इच्छा मिसळावी, आपलं म्हणून जाऊन त्याला काहीही सांगू नये. त्याला जसं योग्य वाटेल तसं तो करेल. कारण महाराज म्हणतात तसं की तुम्ही काहीही भगवंताकडे मागितलं तर तो दाता आहे, तो द्यायला तयारच बसलेला आहे. पण तुम्ही क्षुल्लक मागितलं तर तुमच्या पदरामध्ये क्षुल्लकच पडेल. म्हणून तुम्ही त्याच्याकडे त्याच्या नामाचं प्रेम मागा. त्याच्या नामाचं प्रेम तुम्ही मागितलं की तो तुम्हाला सगळं काही पुरवेल. एकदा का त्याच्या नामाचं प्रेम लागलं की भगवंत आपल्या हातामध्ये आला. म्हणजे महाराजांनी ते पतंगाचं उदाहरण दिले ना लहान मुलांचं, की लहान मुलं पतंग उडवत असतात. पतंग आकाशामध्ये खूप उंचावर असतो, पण त्याची दोरी त्या लहान मुलाच्या हातामध्ये असते. तर त्यावेळेला तो मुलगा काय म्हणतो की पतंग माझ्या हातामध्ये आहे. वास्तविक पाहता पतंग आकाशामध्ये इतका उंचावर आहे की तो तसा दिसतही नाही, तो ढगांच्या मागे कुठेतरी लपलेला असतो. पण तरीही मुलगा म्हणतो की पतंग माझ्या हातात आहे. तसं महाराज काय सांगतात की भगवंत तुमच्या साध्या डोळ्यांच्या पलीकडे आहे, म्हणजे दृश्याच्या पलीकडे आहे. पण नामस्मरण म्हणजे ती दोरी आहे पतंगाची. आपण नाम घेतलं म्हणजे भगवंत आपला आहे. नाम सुटलं म्हणजे पतंगाची दोरी सुटली, म्हणजे हातातनं पतंग सुटला. मग भगवंत जर धरून ठेवायचा असेल तर तो त्याच्या नामाने आपल्याला धरून ठेवता येतो. पण आज काय झालेलं आहे की आपलं मन हे रिकामपणाचे उद्योग करत बसलेलं असतं. म्हणजे मनाला खरं तर स्वस्थता हवी, पण रिकामं जेव्हा मन राहतं तेव्हा ते विषयाच्या मागे धावतं आणि त्याला सगळी विषयातूनच त्याला सगळं सुख मिळवायचं असतं. कारण त्याने सगळी आसक्ती त्याच्यामध्ये कालवलेली असते. मग मनाची विषयाकडे असलेली जी ओढ आहे ती उलटी फिरवायची. म्हणजे काय, तर मनाला जर आपण उलटं केलं तर नाम हा शब्द तयार होतो. म्हणजे मनाची विषयाकडे असलेली ओढ भगवंताकडे वळवली की ते नाम होतं आणि भगवंताचं आपण नाम घेत गेलो की भगवंताचं स्मरण आपल्याला राहिलं. मग आपण आपलं मन भगवंताच्या नामामध्ये गुंतवून ठेवावं असं समर्थानं आपल्याला सांगायचं की मना सत्य ते सत्य वाचे वदावे. म्हणजे भगवंताचं होऊन राहावं म्हणजे मायेचं निरसन होतं. म्हणजे जो मिथ्या प्रपंचाचा पसारा आपण मांडलेला आहे तो आपल्याला बाजूला सारता येतो. कारण माया ही काय करते, ती भगवंतानेच उत्पन्न केलेली आहे. तर ती आपल्याला विषयामध्ये लोटते, ती आपल्याला विषयाचा थोडाफार अनुभव देते आणि चटकन निघून जाते.
त्यामुळे विषय हे मायेचं अस्त्र आहे. ते अस्त्र ती आपल्यावर फेकते. मग आपण विषयामध्ये गुरफटलो की मायेचं काम झालं. म्हणजे आहे त्या परिस्थितीमध्ये चैन पडू न देणं माणसाला हा मायेचा गुणधर्म आहे. आणि म्हणून महाराज सांगतात की तुम्ही भगवंताच्या स्मरणामध्ये राहा, म्हणजे मायेचं निरसन होईल. महाराज एक उदाहरण देतात की भक्ती आणि माया ह्या दोघी जणी भगवंताच्या स्त्रिया आहेत. पण त्या दोघी भगवंताच्या स्त्रिया असल्यामुळे, म्हणजे एकाच भगवंताच्या स्त्रिया असल्यामुळे त्या सवती आहेत. आता सवती एका घरामध्ये सुखाने नांदू शकत नाहीत, हा आपला अनुभव आहे. याचाच अर्थ भक्ती आणि माया ह्या दोन्ही गोष्टी एका ठिकाणी राहू शकत नाहीत. म्हणून आपण भक्ती करावी भगवंताची, म्हणजे ती मायेला हुसकावून लावते. आणि मायेला जेव्हा भक्ती हुसकावून लावते, म्हणजे मायेचं जेव्हा निरसन होतं, त्यावेळेला आपल्याला भगवंताची खरी प्राप्ती होते. म्हणजे माया जेव्हा आपल्यावर विषयाचं अस्त्र सोडते, त्यावेळेला आपण तिच्यावर भगवंताच्या नामाचं अस्त्र सोडावं, म्हणजे भगवंताची भक्ती करावी. म्हणजे मग आपल्याला मायेच्या पासनं स्वतःला बाजूला ठेवता येतं, अलिप्त राहता येतं आणि भगवंताकडे जाता येतं. म्हणजे जसा खोलीमध्ये आपण दिवा लावल्यानंतर जशी संपूर्ण खोली प्रकाशाने भरली जाते, तसं हे जग भगवंताने संपूर्णपणे व्यापलेलं आहे. म्हणजे भगवंताचं अस्तित्व आपण जिथे पाहू तिथे आहे. म्हणजे खरी जी सत्य वस्तू आहे म्हणजे भगवंत, ही तुमची कल्पना, बुद्धी आणि तर्क ह्याच्या पलीकडे आहे. त्यामुळे आपण कल्पनेनी कितीही त्याचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न केला, तो भगवंत सापडणार नाही. आपण तर्क लावले आणि त्याला जाणण्याचा प्रयत्न केला, तर त्या तर्काच्या तो पलीकडे असल्यामुळे तो आपल्याला कळणार नाही. आपण बुद्धीनी जाणण्याचा प्रयत्न केला तरी आपली बुद्धी तोकडी पडते, कारण आपल्या कल्पना किंवा आपली बुद्धी किंवा आपले तर्क हे संकुचित आहेत. भगवंत हा त्याच्या पलीकडे आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो कुठलाच ह्याने तो पाहताही येत नाही, तो तर्काने जाणता येत नाही, तो बुद्धीने जाणता येत नाही, तो कल्पनेने सुद्धा जाणता येत नाही. भगवंताला जर जाणायचं असेल तर आपल्याला त्याची भक्ती करावी लागते. ती भक्ती करूनच आपल्याला भगवंताला जाणता येतं. म्हणजे भगवंताने आपल्या संकल्पाने हे जग निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये घडणाऱ्या संपूर्ण घटनांचा जो आराखडा आहे, तो भगवंतानी त्याच्यामध्ये घालून ठेवलेला आहे. त्या संकल्पामध्येच काय काय घटना घडत जाणार आहेत, हे सगळं त्याने त्याच्यामध्ये अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळे जसं कालचक्र फिरत जातं, तशी तशी एक एक घटना आकाराला येते आणि घडते. म्हणजे काय घडणार आहे जगामध्ये त्याचा संकल्प हा आधीच त्याचा आराखडा भगवंताने तयार करून ठेवलेला असतो. पण त्रिगुणी मायेमध्ये हे संपूर्ण जग वेढलं गेलेलं असल्यामुळे आपण खऱ्या परमात्म्याला विसरतो आणि त्या प्रपंचामध्ये आपण म्हणजे आसक्त होऊन राहतो. म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की तुम्ही सत्याची कास धरा आणि मिथ्या जो प्रपंच आहे त्याचा पसारा तुम्ही मांडू नका. म्हणजे खरं स्वास्थ्य, खरा आनंद किंवा खरं समाधान हे फक्त आपल्याला भगवंतापाशीच मिळणार आहे. मग वेदांती ज्याला ब्रह्म म्हणतात, ते भगवंताचं नामच आहे. म्हणजे ओंकारातून या सृष्टीची उत्पत्ती झाली. म्हणजे तो ओंकार म्हणजे काय? नामच आहे ते. म्हणजे मनुष्य वस्तूमधून आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो, पण खरा आनंद हा वस्तूच्या पलीकडे आहे. म्हणून सत्य अशा भगवंताचं नाम घेऊन आपण मिथ्या प्रपंचाचा पसारा मांडू नये, असं समर्थानं आपल्याला सांगायचंय. म्हणजे ज्या भगवंतापासून माया उत्पन्न झाली, त्या मायेला आपण बाजूला सारायचंय भगवंताची भक्ती करून, म्हणजे त्याला शरण जाऊन. म्हणजे आपल्याला भगवंतच त्या मायेच्या तावडीतून सुटण्याचा मार्ग दाखवतो आणि तेव्हा जे ज्ञान आपल्याला प्राप्त होतं ते खरं आत्मज्ञान आहे. आणि मग ते ज्ञान काय प्राप्त होतं, तर एक भगवंतच तेवढा सत्य स्वरूप आहे आणि त्याच्यासाठी जे जे करणं आहे ते सगळं सत्य आहे, बाकी सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, आणि मना सर्वथा सत्य सोडू नको रे. म्हणजे भगवंताचं नामस्मरण करावं, त्याची भक्ती करावी असं अनेकांना वाटतं, पण ते घडत नाही. का घडत नाही याचा आपण जर शांतपणे विचार केला
तर माया आडवी येते. म्हणजे प्रपंचामध्ये जी आपण आसक्ती कालवलेली आहे, ती आसक्ती आडवी येते. माया आडवी येते. मग माया ही भगवंताच्या सावलीप्रमाणे आहे. तिला स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व नाही. म्हणजे एखाद्या इसमाला आपण सांगितलं, की "तू ये, पण तुझी सावली आणू नकोस." तर त्याला ते शक्य होणार नाही. तसंच आहे, की भगवंत म्हणजे माया ही त्याची छाया आहे. त्यामुळे माया ही असणारच आहे. मग मायेच्या तावडीतून सुटून आपण भगवंतापर्यंत कसं पोचायचं? तर नाम घेऊनच पोचता येतं. म्हणजे नामानीच आपल्याला मायेच्या तावडीतून सुटून भगवंतापर्यंत जाता येतं. म्हणजे जसं सावलीला स्वतंत्र अस्तित्व नाही, तसं मायेला सुद्धा स्वतंत्र अस्तित्व नाही. माया ही परमेश्वराच्या अधीन आहे. हे संपूर्ण जग जरी मायेने वेढलेलं असलं, तरी ते परमेश्वराची छाया आहे. आणि म्हणून त्या मायेला सुद्धा आधार हा परमेश्वराचाच आहे. मग भगवंताचं नाम घेतलं म्हणजे त्याची भक्ती केली, की माया बाजूला सारली जाते आणि आपल्याला थेट भगवंतापर्यंत जाता येतं. म्हणून महाराज आपल्याला काय उदाहरण देतात, की नाम हे भगवंताच्या सहीचं पत्र आहे. मायारूपी रखवालदार ते सहीचं पत्र नामरूपी बघतो आणि आपल्याला आत सोडतो. म्हणजे आपल्याला भगवंताची भेट होते. आणि म्हणून समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगतात, की मना सर्वथा सत्य सोडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. जय श्रीराम.